तर मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या चिपळूणमधील डीबीजे कॉलेजमध्ये एक दुर्घटना घडली। कॉलेजची संरक्षण भिंत कोसळून त्या भिंतीखाली दबून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। विद्यार्थी बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली। त्यानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली विद्यार्थ्याचा मृतदेह असल्याचं निदर्शनास आलं। चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचं निदर्शनास आलं। तर डीबीजे कॉलेजमध्ये ही दुर्घटना घडलेली असून कॉलेजची संरक्षण भिंत कोसळून त्या भिंतीखाली दबून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। विद्यार्थी बेपत्ता असल्याचं लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली आणि त्यानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली या विद्यार्थ्याचा मृतदेह असल्याचं निदर्शनास आलं। तर खेडमधील रहिवासी असलेला सुशांत घाणेकर हा चिपळूणमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत होता। डीबीजे कॉलेजमध्ये तो शिकत होता। मात्र मुसळधार पावसामुळे कदाचित हा विद्यार्थी जो आहे तो त्या भिंतीला आडोसा घेण्यासाठी म्हणून उभा राहिला असावा आणि तीच भिंत त्याच्या अंगावर कोसळलेली आहे। तर आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, नक्कीच, कारण खेडमधील हा विद्यार्थी आहे सुशांत घाणेकर आणि तो चिपळूणमधल्या डीबीजे महाविद्यालय आहे त्या ठिकाणी शिक्षण घेत होता। तो येऊन जाऊन असायचा, तो कुठल्या हॉस्टेलमध्ये राहिला नव्हता, तर तो खेडमधून येऊन जाऊन करायचा। ज्या वेळेला ही दुर्घटना काल घडली, मुसळधार पाऊस त्या ठिकाणी चिपळूण आणि खेड परिसरात कोसळत होता। अनेकदा ही जी मुलं आहेत ही शाळा सुटल्यानंतर त्या भिंतीच्या आडोशाला उभी राहतात। त्याच वेळेला ही दुर्घटना घडली होती। मात्र कोणालाही कल्पना नव्हती। ज्या वेळेला त्याच्या नातेवाईकांना समजलं की हा आला नाही किंवा तो नापत्ता झाला आहे, त्यावेळेला त्यांनी काही यंत्रणांच्या माध्यमातून, पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून तो नेमका कुठे गेलाय तर त्याचा मोबाईल लोकेशन जे आहे, हे मोबाईल लोकेशन जे आहे ते त्याच भिंतीच्या आसपास दाखवत होतं। त्याच दृष्टीने तपास केला आणि आज सकाळपासून ते भिंत जी कोसळलेली होती ती दरड हटवण्यासाठी जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला त्याचा जो मृतदेह आहे तो त्या भिंतीच्या खाली सापडलेला आहे आणि आज पोलिसांनी त्या ठिकाणी त्याचा जे मृतदेह आहे तो त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे। खरं तर ही खूप दुर्दैवी घटना आहे, कारण काल रात्रीपासून त्या सुशांत घाणेकरचा मृतदेह आहे तो त्या ठिकाणी होता। मुसळधार पावसामुळे कोणाच्याही हे लक्षात आलं नाही किंवा ही गोष्ट कोणालाही कळाली नाही। कदाचित जर आधी या गोष्टी कळाल्या असत्या तर तात्काळ यंत्रणा राबवून त्यामुळे ही दुर्घटना घडलेली। धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली, ती म्हणजे धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली दहशतवाद पसरवणाऱ्या इसिस या संघटनेच्या संपर्कात छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक तरुण असल्याची धक्कादायक माहिती एनआयच्या तपासात समोर आली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून संभाजीनगरमधील 50 तरुण इसिसच्या जाळ्यात अडकल्याची माहिती मिळते। फेब्रुवारी महिन्यामध्ये एनआयनं छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल बेरीबाग इथल्या 35 वर्षीय IT इंजिनियर मोहम्मद जोएब खान याला अटक केली होती। तर मोहम्मद जोएब खान स्लीपर सेल म्हणून इसिसचं जाळं छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरवण्याचं काम करत होता आणि त्याच्याकडून देशातील संवेदनशील ठिकाणी हल्ला करण्यासाठी तरुणांची मोठी टोळी तयार करण्यात आली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये एनआयएने 15 फेब्रुवारी रोजी कारवाई केली आणि त्यामध्ये मोहम्मद जोएब या तरुणाला अटक करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरचा हाच तो परिसर आहे, बेरीबाग, हर्सुल परिसरातील बेरीबाग या ठिकाणून त्याला अटक करण्यात आली होती। आणि त्यानंतर काल याच संबंधी एनआयएने त्यांच्या विशेष न्यायालयामध्ये एक दोषारोप पत्र सादर केलं आणि त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील जवळपास 50 पेक्षा जास्त तरुण या संपूर्ण इसिसच्या जाळ्यात अडकलेले धक्कादायक माहिती समोर आली आहे। एनआयएच्या दोषारोप पत्रामध्ये तसं म्हणण्यात आलंय, छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी कट रचला गेला होता, तसा आराखडाही तयार करण्यात आला होता आणि महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याच्या तयारीत हे सगळे जण होते। 50 जणांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात आला होता आणि याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो लिबियामध्ये बसलेला होता, मोहम्मद शोएब नावाचा, आणि त्यानेच मोहम्मद जोएब या तरुणाला आपल्या जाळ्यात ओढलं होतं आणि मोहम्मद जोएब याने संभाजीनगरमध्ये ही संपूर्ण टीम तयार केली होती।
एका व्हॉट्सअप ग्रुपवर संपूर्ण माहिती दिल्या जात होती। आयडी, व्हिडिओ आणि हल्ला कसा करायचा याची संपूर्ण तयारी आणि त्याचे व्हिडिओ त्या ग्रुपवर प्रसारित केले जात होते आणि संभाजीनगरमध्ये आराखडा रचून हल्ल्याच्या तयारीतच होते। तोच NIA ने कारवाई केली आणि हे मुख्य सूत्रधार ताब्यात घेतले। आता पुन्हा या 50 जणांना ताब्यात घेण्यासाठी NIA ची मोठी कारवाई संभाजीनगरमध्ये होऊ शकते। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।